नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकारी योजना मराठी माहिती या YouTube चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा थकीत असलेला हप्ता लवकरच वितरित केला जाणार अशी आश्वासने बऱ्याच दिवसांपासून कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून दिल्या गेली, पण त्याची अंमलबजावणी अजूनही झाली नाही। ती कधी होणार? पुन्हा एकदा आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान उत्तर दिल्या गेले आणि या उत्तरामध्ये लवकरच या शब्दाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या या हप्ता मिळण्याच्या ज्या आशा अपेक्षा होते याच्यावरती पाणी फेरलेले आहे। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आज 13 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजता वितरित केला गेला, पण नमो शेतकरीचा हप्ता आजही आला नाही। केंद्र सरकारने आज पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता वितरित केला आहे, पण नमो शेतकरी योजनेचं घोडं अजूनही 8व्या हप्त्यावर अडकलं आहे। एकतर महाराष्ट्र सरकारने ही योजना बंद केल्याचं जाहीर करावं किंवा हप्ता टाकावा। शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून काहीच उपयोग नाही। याच्याबद्दलचे बरेच सारे प्रश्न लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आले। काल झालेल्या चर्चेच्या दरम्यान एका लोकप्रतिनिधीने नमो शेतकऱ्याच्या हप्ता वितरणाच्या संदर्भात एक जोरदार आवाज काढला आणि इतर लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून विचारलेल्या प्रश्नाची उत्तर देत असताना आज कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून काही उत्तर देण्यात आलेली आहेत, ज्याच्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या प्रश्नासंदर्भात देखील त्यांनी माहिती दिलेली आहे। पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकारने लाखो कोटी वाटले, त्याच्यासोबत आपल्या राज्य सरकारने सुद्धा नमो शेतकरी योजना सुरू केली आहे। आम्ही वित्त विभागाकडे याच्या निधीची मागणी केलेली आणि निधी उपलब्ध झाल्याबरोबर आम्ही लवकरच याचा हप्ता वितरित करू अशी खोटी आश्वासने वारंवार दिल्या गेली। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर नोव्हेंबर महिन्यापासून कृषी विभाग वित्त विभागाकडे निधीची मागणी करते आणि वित्त विभागाकडून निधीची मंजुरी येण्याची प्रतीक्षा करत आहे। वित्त विभागाच्या माध्यमातून आपण पाहिलेले की निधी वितरणासाठी मंजुरी दिलेली आहे। वित्त विभागाचे त्याच्या संदर्भातील परिपत्रक आलेले आहेत। 100% निधी वितरणासाठी मंजुऱ्या दिलेल्या आहेत। आता कृषी विभाग सांगते मी वित्त विभागाकडे मागणी केली, वित्त विभाग सांगता मी मंजुरी दिली आहे। मग हप्ता नेमका वितरित करण्यामध्ये प्रॉब्लेम काय? हाच प्रश्न कुणालाही या ठिकाणी समजेनासा झालाय। एकंदरीत आपण जर पाहिलं तर बजेटमध्ये योजनेसाठी मोठी तरतूद करण्यात आलेली आहे। गेल्या वर्षी बजेटमध्ये करण्यात आलेल्या तरतुदीचे निधी अद्याप शिल्लक आहे। एससी प्रवर्गासाठी वेगळा लेखा, एसटी प्रवर्गासाठी वेगळा लेखा, वेगळा निधी या सगळ्या तरतुदी करूनही त्याचे जीआर आल्यानंतर सुद्धा या हप्त्याचं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यासारखं वितरण का होत नाही, हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला। आता मोठा सण येतोय गुढीपाडवा, आणि गुढीपाडव्याच्या अगोदर तरी 8वा हप्ता वितरित केला जाईल अशा शेतकऱ्यांना अपेक्षा आहेत आणि पुन्हा एकदा हे भलतंच उत्तर कृषी विभागाने दिल्यामुळे आणखीन प्रश्न निर्माण झालेले दिसतात आहेत। नमो शेतकरी योजना म्हणजे महाराष्ट्र सरकारची प्रतिष्ठेची योजना आहे। एखाद्या राज्याची कुठलीही सरकारी योजना म्हणजे जनतेचं त्यावर संपूर्ण भवितव्य अवलंबून असते। तरी आपल्या राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाचे सरकार आहे, तरीही राज्य सरकारने शेतकऱ्यांसोबत असे का वागावे? आपला बळीराजा शेतकरी म्हणजे राज्याच्या पाठीचा कणा आहे आणि महाराष्ट्रासारख्या कृषीप्रधान राज्यात तर नमो शेतकरी योजना म्हणजे जणू शेतकऱ्यांसाठी संजीवनीच आहे। आशा करूयात कमीत कमी काही लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून करण्यात आलेला उठाव आणि राज्यातील शेतकऱ्यांचा असलेला राग लक्षात घेता राज्य शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर म्हणजे या गुढीपाडव्याच्या सणाच्या पूर्वीच या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया पार पाडावी, अन्यथा शेतकऱ्यांचा एक मोठा रोष सरकारला सहन करावा लागणार आहे। मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।